एनसीपी से बाहर आ गए। एक वोटर को 9 बटन दे दिए, सब कंफ्यूज हो गए। चालू एक जन ने किया था, वो मुंबई में एक बहुत बढ़िया डिस्ट्रिक्ट है थाने, वहां से आते हैं। थाने की रिक्शा, चेहरे पे दाढ़ी, आंखों में चश्मा, हाय। थाने की रिक्शा, चेहरे पे दाढ़ी, आंखों में चश्मा, हाय। एक झलक दिखलाए कभी गुवाहाटी में छुप जाए। मेरी नजर से तुम देखो गद्दार नजर वो आए। थाने की रिक्शा, चेहरे पे दाढ़ी, आंखों पे चश्मा, हाय। मंत्री नहीं वो दल बदलू है, और कहा क्या जाए। जिस थाली में खाए उसमें ही वो छेद कर जाए। मंत्रालय से ज्यादा फडणवीस की गोदी में मिल जाए। तीर कमान मिला है इसको, बाप मेरा ये चाहे। थाने की रिक्शा, चेहरे पे दाढ़ी, आंखों पे चश्मा, हाय। सोचो ना, मतलब ये पॉलिटिक्स है इनकी। परिवारवाद खत्म करना था, किसी का बाप चुरा लिया। काल हा व्हिडिओ पाहिला आणि एक गोष्ट लक्षात येते की गेल्या काही दशकात एकनाथ शिंदेनी ज्या पद्धतीनं महाराष्ट्राच्या राजकारणात आणि समाजकारणात काम केलंय, त्यावर जर कटाक्ष टाकला तर अशा पद्धतीनं बोलणाऱ्या लोकांवर कारवाई होणे किंवा इतर जसे की आवाज उठवणे अशा गोष्टींना थारा नाही. मी तर म्हणेन की लोक अशा पद्धतीनं बोलण्याचं धाडस कसे करू शकतात. तळागाळातून तयार झालेलं व्यक्तिमत्व म्हणून एकनाथ शिंदे साहेबांकडे पाहू शकतो. गेल्या काही दिवसात स्वतःचं विश्व निर्माण करत असताना कुणाचा तरी आशीर्वाद असणं साहजिक आहे. शिंदे साहेबांना बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेनेचा आधार होता. पण आजच्या परिस्थितीचा विचार केला असता एकनाथ शिंदे हे व्यक्तिमत्व प्रभावी आणि प्रखरपणे इतर शिवसेना नेतृत्वापेक्षा समोर आलंय. हे उभ्या महाराष्ट्राने गेल्या काही दिवसांमध्ये पाहिलंय. एकनाथ शिंदेंच्या सुरुवातीच्या जीवनावर जर कटाक्ष टाकला तर एक गोष्ट प्रामुख्याने समोर येते. एकनाथ शिंदे हे महाराष्ट्रातील सातारा येथील महाबळेश्वर तालुक्यातील दरतांबा गावचे रहिवासी आहेत आणि त्यांचं कुटुंब ठाण्यामध्ये स्थलांतरित झालं. त्याने 11वीपर्यंत शिक्षण ठाण्यातील मंगला हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेजमध्ये घेतलं. शिंदे यांनी कुटुंबाला आर्थिक मदत करण्यासाठी शाळा सोडली आणि राजकारणात येण्यापूर्वी ते ऑटो रिक्षा चालक म्हणून काम करत होते. नंतर 2014मध्ये पहिल्या फडणवीस मंत्रिमंडळात सामील झाल्यानंतर त्यांनी पुन्हा शिक्षण सुरू केले आणि 2020मध्ये यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातून कला शाखेची पदवी घेतली. 28 मार्च 2023 रोजी नवी मुंबई येथील विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात एकनाथ शिंदे यांना महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस आणि विद्यापीठाचे कुलगुरू विजय पाटील यांच्या हस्ते डी.वाय. पाटील विद्यापीठाने शिंदे यांना मानद डी.लिस्ट डॉक्टर ऑफ लिटरेचर ही पदवी प्रदान केली. सुरुवातीला तत्कालीन ठाणे शिवसेना अध्यक्ष आनंद दिघे यांनी शिंदे यांना राजकारणात आणले. सुरुवातीला ते वागळे इस्टेटमध्ये शिवसेना आंदोलनाचे नेतृत्व करत होते. ते या प्रदेशातील प्रमुख कामदार नेत्यांपैकी एक बनले. दिघे यांच्याकडून मान्यता मिळाल्यानंतर 1984मध्ये ते ठाण्यात शाखा प्रमुख झाले. 1997मध्ये ते पहिल्यांदा ठाणे महानगरपालिकेत नगरसेवक म्हणून निवडून आले. 2001मध्ये दिघे साहेबांच्या निधनानंतर ते त्यांचे उत्तराधिकारी बनले. नंतर 2001मध्ये ते ठाणे महानगरपालिकेच्या सभागृहावर नेतेपदी म्हणून निवडून आले. 2002मध्ये ते दुसऱ्यांदा ठाणे महानगरपालिकेत पुन्हा निवडून आले. सलग 4 वेळा विधानसभेचे सदस्य म्हणून निवडून आले. 2004ला पहिल्यांदा महाराष्ट्र विधानसभेवर निवडून आले. 2005ला शिवसेनेचे ठाणे जिल्हा प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली. पक्षात इतक्या प्रतिष्ठित पदावर नियुक्त झालेले पहिले आमदार म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली. 2009ला पुन्हा महाराष्ट्र विधानसभा, 14ला परत विधानसभा, ऑक्टोबर 2014 ते डिसेंबर 2014 महाराष्ट्र विधानसभेतील विरोधी पक्षनेता म्हणून काम बघितलं. 2014 ते 19 महाराष्ट्र राज्य सरकारमध्ये सार्वजनिक बांधकाम मंत्री, कॅबिनेट पदावर ते होते. 2014 ते 19 ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून होते. 2018ला शिवसेना पक्षाचे नेते म्हणून नियुक्ती. 2019ला महाराष्ट्र राज्य सरकारमधील सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली. 2019ला सलग चौथ्यांदा महाराष्ट्र विधानसभेवर निवडून आले. यावेळेस शहरी विकास आणि गृहमंत्री म्हणून त्यांना पदभार दिला. 2020ला ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली. 2022ला महाराष्ट्रात झालेल्या राजकीय भूकंपामध्ये
एकनाथ शिंदे यांना महाराष्ट्राच्या राज्यपालांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून पदभार दिला. 2024ला एकनाथ शिंदे पुन्हा महाराष्ट्र विधानसभेवर निवडून आले आणि 5 डिसेंबर 2024 रोजी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांनी शपथ घेतली. इतक्या प्रभावीपणे काम करणाऱ्या व्यक्तीवर जर अशा पद्धतीनं भाष्य केलं जात असेल, व्यक्तीवर चिखलफेक होत असेल, तर त्यावर महाराष्ट्रातील लोकांनी विचार करणे गरजेचं आहे. आज शिंदे साहेबांवर बोललं गेलंय, उद्या पवार साहेबांवर सुद्धा बोलतील. एवढं प्रत्येकाने लक्षात ठेवलं पाहिजे. त्या पद्धतीनं आपली भूमिका मांडली गेली पाहिजे. जर विरोधकांवर बोललं किंवा सत्ताधाऱ्यांवर बोललं तर त्याच्या विरोधात आपली भूमिका देत असताना प्रत्येकानं महाराष्ट्राची अस्मिता जपणं गरजेचं आहे. इतके दिवस महाराष्ट्रात नितांतर काम करणाऱ्या व्यक्तीवर जर अशा पद्धतीनं बोलणाऱ्यावर काहीच कारवाई झाली नाही तर त्याचा मेसेज पूर्ण महाराष्ट्र